पेटल रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या वेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं हे मी कॉलेजची स्टुडंट आहे. मगाशी इंट्रोडक्शन करतात ते बाळ म्हटले की व्याख्याता आय एम सायबर प्रोडक्ट हा एक अभिमानानं सांगायचा विषय आहे. आणि खरं तर सागर म्हणतायत की मी थोडासा दचकलो आत यायला. मी लई अभिमानानं आत आलं पण इंग्लिश येत नव्हतं म्हणून ह्या व्यासपीठावर येताना लई लांब राहणार आहे मग काय. पण आज परत एकदा प्रभाकर पाटील आणि सायबरचे MSWची टीम आणि त्यांना मनापासून धन्यवाद की माझ्यासारख्या पामराला त्यात छापलं पण आणि इथं बसायला पण दिलं. हा एक महत्त्वाचा मोठा विषय आहे. खरं तर फार चांगला उपक्रम आहे. मी फक्त सरांना 2 मिनिटामध्ये सांगेन. सर आज राणी पाटील तुमच्या समोर उभे आहेत. एक इंट्रोडक्शन अख्ख्या महाराष्ट्राला तयार झालं. कदाचित तुमची अभियानं होती विवेक सर म्हणून आम्ही त्यात भाग घेत होतो. पर्यावरणाचा पुरस्कार असेल, तंटामुक्तीचा पुरस्कार असेल, अजून वेगवेगळे भाग होते. तुम्ही ते केलं पाहिजे. मोटिवेशनल प्रोग्राम जो आहे प्रशासनाकडून आला तोच सर चव्हाण सर कदाचित आमच्यासारख्या सरपंचाला तिथून इथंपर्यंत येण्याची ताकद देतो. तो तसा निरंतर परत एकदा माझ्या ह्या सिस्टीमकडे रन होतोय आणि सायबर आमच्यासारख्याला येऊन बोलतं करते. रथ सरांनी लय सोप्यात सांगितलं माझ्याकडे या. सरपंचांचं येणं एवढं सोपं नसते. त्यांना परत त्यांच्या भाषेत सांगा बरं का. जो कोण ह्या ऍडमिशनला बसणार नाही त्याला कसं बसवायचं असलेच 22 फोन तुम्हाला होतील. पण आता काय करू शकत नाही. तुम्ही आव्हान केलंय त्यात काय प्रॉब्लेम मागं नाही. आता खरं तर हा सगळा विषय मी दळवी सरांना एवढ्यासाठी सांगतोय. सर सरपंचांना कॅल्क्युलेशन मध्ये नाही धरायचं हे अजून किती दिवस चालायचं. मी व्याख्यात आहे. आज 2000 व्याख्यानं फक्त माझ्या लेखीला वाचवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर मी केलं. सर घरातून बाहेर पडताना कोणतीही मुली नाही लावायची आणि घरापर्यंत इस्टोपेन त्यातले किती 100, 200, 1000, 500 अंगावर येतील ते कसं तरी मॅनेज करत साहेबाची गाडी साहेबाचं तेल ढापत कव्हर करायचं आणि वडा खाऊन दिवस त्या गाडीमध्ये काढायचं. सर अधोरेखित काम एवढ्यासाठी आहे. पण दुर्दैव माझं असं आहे कॉलेजला मी जेव्हा व्याख्यानासाठी एखादा आम्हाला कोणतरी विचारतं भोसले सर मला हे खंत आहे. आम्ही जेव्हा म्हणतो की आम्ही सरपंच आहे त्यातली 4-2 व्याख्यानं अशी म्हणतात की आम्ही जरा चर्चा करून तुम्हाला सांगतो. आणि मी जेव्हा म्हणते की मी यशदाची राज्यस्तरीय टॉपर 20 मधली व्याख्यात आहे 2 मिनिटात आमचं नाव सांगितलं जातं. सर आमच्या पदाधिकाऱ्यांची ओळख ह्या संवाद यात्रेच्या अशाच्या माध्यमातूनच पोहोचली जाण्यासाठी तुम्ही सगळे आमच्या पाठीशी राहणं फार महत्त्वाचं आहे. आणि खरं तर माझे सगळे सरपंच त्याच ताकदीचे त्या समाजसेवेचे असतात. त्यात MSW आणि समाजसेवक आणि भोसले सरांच्यासारखी निरंतर असणारे. कारण शिक्षकांकडे बघितल्यावर जी गंभीरता आहे ती निघून गेली. सर आम्हालाच वाटत होतं दुःखात आम्हाला हसता येते पण खरं तर तुम्हाला पण त्याच्यापेक्षा चांगला हसता येते. आणि खरं तर हा समाजशास्त्र विभागाला असा खंदा शिक्षक सापडल्यानंतर माझ्या महाराष्ट्रात माझ्या कोल्हापुरात अनेक समाजसेवक नक्की तयार होतील ही एक आशा या निमित्तानं वाटली. खरं तर मला प्रभाकर म्हटले की संवादावर बोला. खरं तर ह्या संवादाच्या माध्यमातून चच असणार आहे. खरं तर मला आजपर्यंत मी मगाशी पण गिफ्टमध्ये सरांना म्हटलं बरं का पुन्हा गेल्यानंतर सरांनी लगेच आम्हाला चेंबरमध्ये घेऊन काम कसं काय करायचं विचारायसाठी सर नाही बरं का सर 2-3 वेळा मी सागरला म्हटलं एक झालंय बाबा आपलं तिथं चव्हाण सर दात घेते जायला काय हरकत नाही तर जरा बाहेर बसा चहा देत्यात आमचं काही काय म्हणतात त्याला गावात म्हणाल सरपंचाला फोड तोपर्यंत मंतूक साहेब आम्हाला फोन मागणे येत्यानच आहे की लवकर एवढं निघा ह्याला माहित आहे 20
हेही मला ह्या निमित्तानं मान्य करावं असं वाटतं. आणि खरं तर आज मी तर एक प्रशासनातली संवेदनशीलता काय असते, विवेक सरांनी आज माझ्या सरांचं इंट्रोडक्शन झालं, पण सर घरातल्या सेवेचा भाग सर त्यावेळेला तुमचे वडील आजारी होते. मला आम्ही सरांच्याकडे जायचो आणि मला त्यांच्याबद्दल कळलं की ते रोजच्या आपल्या वडिलांची सगळी सेवा करून मला वाटते 4-2 टेअरकेअर कडनं ठेवता पण आले असते, पण ते स्वतः तेवढा वेळ द्यायचा आणि त्याच्या त्या गुणावर मी प्रभावित आहे, क्लिअर कट. आणि दळवी सरांचं बोलायचं झालं तर आमचे पोपटराव आणि दळवी मला ते भाऊच असल्यासारखं वाटतं. त्यांच्या चेहऱ्याचं बघावं ना ते सिमिलॅरिटी आहे. पण आम्ही बोलते तिकडे एक आमचं आहे आणि इकडे एक आमचं आहे, म्हणजे अधिकारात एक आहे पदाधिकारात एक असले की दोन्ही चाकं व्यवस्थित होत आहे आणि घेऊन तुम्ही काम करताय. पण आमच्यासारख्याला तुमच्यापर्यंत यायचं म्हटलं तर डिझेल बसणं हिशोब काढायला लागतोय, मग भेटायची इच्छा असते. पण भोसले सर, प्रभाकर पाटील साहेब तुमच्या टीमला मनापासून एवढ्या लांबचं आणि मोठं असणाऱ्या जवळ आम्हाला बसायला तुम्ही दिलं, हा पण एक मोठा भाग आहे. मला सरांच्याबद्दल खरंच सांगतो अतिशय आदर आहे. प्रशासन म्हटलं की आमच्या सरपंचांची शीर उठते. आम्हाला वाटतं हे काय आमचं ऐकणार, आमचं काय करणार आहे ना, ऐकलं तरी पुढं काय नेणार. पण खरंच आम्ही केल्यानंतर सांगतो हे ब्रीदवाक्य असणारे दळवी सर आहे. आणि म्हणून मला वाटते आज आमच्या महाराष्ट्र अजूनही एक चांगलं स्वप्न बघेल ते ह्याच खांद्या अशा सरसेनापतींच्या खांद्यावर काही धुरा आहेत म्हणून. आणि म्हणून मी सर तुमच्या त्या कामाला आमचा सलाम. इथून पुढचं माझ्या खरं तर सगळे माझ्या इथं सरपंच आलेत, आमच्या सरपंच भगिनी पण आहेत सर. आता मी तिथून इथं पायी घेतला, आरक्षणानं तुम्ही आम्हाला इथं आणलं, इथपर्यंत पण ठीक आहे. पण आमच्या उंचीचं काही ॲडजस्टमेंट अजून कुठे काही झालेलं नाही आहे. आणि म्हणून ही पुरुष प्रधानता सगळ्या गोष्टीमध्ये आहे. बरोबर भोसले सरांना कळतंय मला काय म्हणायचं आहे ते सगळीकडे जरा मार्गात येऊन दे, हा पण विषय आहे. नुसतंच आमच्या 2 ड्युटी आहेत, घरातलं पण करायचं, इथलं पण करायचं, इथनं जाऊन घरात पण करायचं. तुम्ही सगळीच आम्हाला त्या ताकदीनं, त्या हिमतीनं, त्या शक्तीनं सामावून घ्याल ही आशा करते. MSWच्या सगळ्या टीमला बाळांनो तुमची ताकद फार मोठी आहे. आम्हाला कदाचित राजकारणात गेल्यावर लोक काही म्हणतात म्हणून समाजसेवा सुचते, तुम्हाला त्याच्या आधीच तिथपर्यंत जाण्याआधी लोकांसाठी काहीतरी करायचं आहे हे सुचणं, हे सुद्धा प्रारब्धाचं चांगले संकेत आहे. आणि ते तुमच्या पुण्याची आणि तुमच्या त्या मार्गाची खरं तर ही भर तुम्ही तशीच पुढं चालवत न्याल हे आशा पुन्हा एकदा व्यक्त करते. मी फक्त सांगेन मगाशी तिरंगाचा हा उल्लेख झाला, मला सगळेच रंग मान्य आहेत, मला सगळ्या रंगात रंगून जायला आवडेल. पण सर खरं तर आम्ही कोल्हापूरवाले आहेत. योगायोगाने मला पाणी फाउंडेशनमध्ये 3 वर्ष काम करायचं योगाला आणि अख्खा महाराष्ट्र थोड्याफार फरकाने मला बघता आला. माझा कोल्हापूर अतिशय समृद्ध आहे, पण बाहेर असणारी जी अजूनही काही पाण्याची चणचण, माझे हिरवा रंग गेलेला हा सगळं बघितलं तर वाटून जातं तिथं कमी आहे, इथं अति आहे. पण अति आहे म्हणजे आम्ही हुरळून जाण्याचा अर्थ नाही. जेवढा पाऊस जादा पडायला लागलाय तेवढा दुष्काळ पण जादा येणार आहे, सगळ्याच गोष्टी वाढत जाणार आहेत. आम्ही संवेदनशीलतेने सगळ्यांबद्दल, आता फेसबुकचं ते सगळं मगाशी बघितलं मी, सगळ्यांशी मैत्री जोडतो. पण माझ्या 5 अशी मैत्री तुम्ही जोडा, जल, जंगल, जमीन, जनावरं आणि जन. त्यातला मला सागर म्हणतायत जल, तर मला मात्र जमिनी आणि त्या वसुंधरेशी प्रेम आहे. एवढंच वाटतं वनराईचा हिरवागार शालू प्रत्येकानं त्या माझ्या वसुंधरेला द्यावा. आणि जाता जाता सर मला एवढंच सांगायचं आहे, मातीतून झाडं, झाडांची माती, मातीतून झाडं, झाडांची माती, मातेतून मी माझी परत माती, आणि झाडांच्या पानावरच्या रेषा माझ्याच तळहाती, माझ्याच तळहाती. इतका सुंदरसा योग आणि प्रयोग आमचा त्या वसुंधरेशी जुळलेला आहे. इथून पुढं प्रभाकर साहेब तुम्ही असेच काहीतरी असून मोमेंट्स ॲक्टिव्हिटीज काढून आम्हाला एका व्यासपीठावर आणि पुढं आणून हा संवाद यात्रा परत एकदा चांगल्या पद्धतीने